Good morning, student. In last video, we have to see the Newton's universal law of gravitation. In Newton's universal law of gravitation, you have to see that every object in the universe attracts each other with a definite force. This force is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between them. Then we have to see that the mathematical formula for this gravitational constant F is equal to G m1 m2 upon r square. This formula here we have taken. Then for this here we have to calculate the value of G, that is Fr square upon m1 into m2. From this value we have to calculate SI unit of the G. SI unit of G जे होतं ते न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर और काय लिहितं न्यूटन मीटर स्क्वेअर kg raised to -2. Here we have to see. Then we have to see काय केलं होतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन and magnitude of centripetal force. Here in case of magnitude of centripetal force we have to prove that F is inversely proportional to the r square, that is centripetal force, which is the force acting on the planet, is responsible for the circular motion सांगितलं होतं. According to Newton's law of gravitation, every object attracts every other object. म्हणजे न्यूटन्सच्या लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नुसार प्रत्येक वस्तू प्रत्येक इतर वस्तूला काय करत असते, स्वतःकडे आकर्षित करत असते. Thus, if the earth attracts an apple towards itself, the apple also attracts the earth towards itself with the same force. म्हणजे इथं काय सांगितलं, आपण सफरचंदाचं उदाहरण घेतलं होतं. म्हणजे जर पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करून घेत असेल किंवा स्वतःकडे खेचत असेल, त्याच पद्धतीनं सफरचंद सुद्धा तेवढ्याच फोर्सनं पृथ्वीला काय करत असते, स्वतःकडे खेचत असते. त्यानंतर मग आपण बघितलं की why then does the apple fall towards the earth but the earth does not move towards the apple. मग आपल्याला प्रश्न काय पडतोय की ॲपल हे पृथ्वीकडे खेचलं जातं आणि ते जमिनीवर पडते, म्हणजे पृथ्वीवर त्या ठिकाणी ते पडते. मग सफरचंद पृथ्वीवर जर पडत असेल तर पृथ्वी ही सफरचंदाकडे का सरकत नाही, का त्याच्याकडे जात नाही. मग इथं आपण सांगणार आहे द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑल्सो ॲक्ट्स ऑन द मून बिकॉज ऑफ विच इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ सांगतो. म्हणजे आपण दिस इज अ अर्थ घेतली आणि अर्थच्या भोवती काय होत असतं त्या ठिकाणी हिअर वी हॅव टू टेकन काय घेतला, मून घेतला आणि हा मून काय व्हायला लागलाय त्या ठिकाणी रिव्हॉल्व व्हायला लागलाय. आता रिव्हॉल्व होत असताना तो कुठल्या मोशनमध्ये होणार आहे, सर्क्युलर मोशनमध्ये. म्हणजे या ठिकाणी मून आणि इथं असणारा अर्थ या दोघांच्या मध्ये कोण असते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असते. आणि म्हणून या ठिकाणी काय सांगितलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑल्सो ॲक्ट्स ऑन द मून बिकॉज ऑफ विच इट रिव्हॉल्व्स अराउंड द काय सांगितलं त्या ठिकाणी अर्थ. सिमिलर सिच्युएशन एक्झिस्ट फॉर द आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिटिंग द काय सांगितलं त्या ठिकाणी अर्थ. जसं आपण सांगितलं की चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतोय, त्याच पद्धतीनं आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे आपण कृत्रिम उपग्रह जे म्हणतो, कृत्रिम उपग्रह सुद्धा काय करत असतात, पृथ्वीच्या भोवती त्या ठिकाणी फिरत असतात. द मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स ऑर्बिट द अर्थ. म्हणजे चंद्राने जे आपलं असणारे आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे ते सगळे काय होत असतात, पृथ्वीभोवती फिरत असतात. द अर्थ अट्रॅक्ट्स देम टुवर्ड्स इटसेल्फ बट अनलाईक द फॉलोइंग ॲपल. मग इथं सांगितलं की अर्थ काय करत असते त्या ठिकाणी पृथ्वी जी आहे किंवा अर्थ सगळ्यांना स्वतःकडे आकर्षित करत असते. मात्र सफरचंदाप्रमाणे चंद्र असेल किंवा त्या ठिकाणी असणारे आर्टिफिशियल सॅटेलाइट पृथ्वीवर पडत नाही. दे डू नॉट फॉल ऑन द काय सांगितलं अर्थ. आता हे का घडतं, व्हाय दिस इज बिकॉज ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ द मून अँड सॅटेलाइट्स अलॉंग देअर ऑर्बिट. म्हणजे त्यांच्या ऑर्बिटमध्ये असणाऱ्या मूनची व्हेलॉसिटी असेल किंवा सॅटेलाइटची जी व्हेलॉसिटी आहे ती प्रत्येकाची व्हेलॉसिटी जी असते ती स्वतःची व्हेलॉसिटी त्यांना असते. म्हणजे त्यांची उपग्रहातली त्यांची कक्षा जी आहे ती व्हेलॉसिटी त्यांना प्रोड्यूस झालेली असते. आणि इफ दिस व्हेलॉसिटी वॉज नॉट देअर, म्हणजे जर त्यांना तिथं ती व्हेलॉसिटी नसती तर दे वूड हॅव फॉलोन ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी अर्थ. म्हणजे जर चंद्रासारखी आणि चंद्राला आणि कृत्रिम उपग्रहाला जर त्या पद्धतीची वेग नसेल, व्हेलॉसिटी नसेल, तर ते सुद्धा काय झालं असतं त्या ठिकाणी पृथ्वीवर त्या ठिकाणी फॉल झाले असते. कुणासारखे, तर त्या ठिकाणी सफरचंदासारखे ते त्या ठिकाणी पृथ्वीवर पडले असते. नेक्स्ट पॉईंट हिअर वी हॅव टू सी अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. आता अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन जर आपण बघत असेल तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन जर आपण बघत असताना बघितलं की
ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणजे काय, गुरुत्वीय त्वरण असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. द अर्थ एक्झर्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट नियर इट सांगितलेलं आहे. म्हणजे पृथ्वी तिच्याजवळ असणाऱ्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूंच्यावर किंवा सर्व वस्तूंच्यावर गुरुत्वीय बल त्या ठिकाणी प्रयुक्त करत असते. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. आता न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय सांगतो, F इज इक्वल टू एम हे सांगतो असणार आहे. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स इम्पार्टेड ऑन दॅट ऑफ द बॉडी, हा आमचा न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन त्या ठिकाणी सांगतोय. आणि मग अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आम्ही या ठिकाणी फॉर्म्युला फाइंड आउट केला होता, F इज इक्वल टू एम ए केला होता. आणि म्हणून अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन अ फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट्स ॲक्सेलरेशन. म्हणजे हा फोर्स झाला, हे मास झालं आणि हे काय झालं, ॲक्सेलरेशन झालं. Thus the gravitational force due to the earth on a body result in its काय सांगितलं त्या ठिकाणी, ॲक्सेलरेशन. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं अर्थवर जे असणाऱ्या ज्या बॉडी आहेत त्याच्यामध्ये काय होतं, त्या ठिकाणी वस्तूवर त्या ठिकाणी त्वरण त्या ठिकाणी निर्माण होतं असते. दिस इज कॉल्ड ॲज अ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि दिस ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विच इज डिनोटेड बाय द लेटर काय सांगतो त्या ठिकाणी, जी असं म्हणतो. म्हणजे हा जो आपला ए आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, हा ॲक्सेलरेशन इज नथिंग बट कोण असते त्या ठिकाणी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते. आणि मग दिस ॲक्सेलरेशन टर्म इट इज अ वेक्टर क्वांटिटी. ही ॲक्सेलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी. आणि म्हणून सांगितलं ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द काय सांगतो आपण त्या ठिकाणी, अर्थ. म्हणजे हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणत्याही ऑब्जेक्टवर त्या ठिकाणी प्रोड्यूस झाला असेल तर त्याच्यामुळे तो काय होणार आहे त्या ठिकाणी, अर्थकडं तो त्या ठिकाणी सेंटर ऑफ अर्थला त्या ठिकाणी तो जात असतोय. म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणेच, म्हणजे आपण काय म्हणतो त्या ठिकाणी, टुवर्ड्स द सेंटरला असतोय. द डायरेक्शन ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ऑल्सो डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ दॅट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड. म्हणजे इथं जे सांगितल्या की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे ती सुद्धा कशी असते त्या ठिकाणी, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, म्हणजेच व्हर्टिकली कशी आहे त्या ठिकाणी, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असणार आहे. त्यानंतर आपल्याला जो सांगितलेला आहे की नेक्स्ट पॉईंट घेतलेला आहे, व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ सांगितलं. आता व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ आम्हाला घ्यायचे आहे. नेक्स्ट पॉईंट आपण इथं लिहूया, व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आता जी ची व्हॅल्यू कुठे काढायची, सरफेस ऑफ द अर्थला काढायची. हिअर वी हॅव टू टेक अन अर्थ घेतली, दिस इज काय घेतलं त्या ठिकाणी, अर्थ घेतली. आता जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, हा त्याचा काय झाला, सरफेस ऑफ अर्थ झाला. हा अर्थ घेतला, अर्थ हॅविंग मास काय घेऊया आपण, एम घेऊया. म्हणजे कॅपिटल एम इज इक्वल टू आपण काय म्हणूया या ठिकाणी, मास ऑफ अर्थ घेतलं. कळतंय. त्यानंतर आम्ही काय घेणार आहे, एक ऑब्जेक्ट प्लेस करणार आहे. वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ काय घेणार आहे त्या ठिकाणी, जी घेणार आहे बाय युझिंग न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि मग त्याच्यासाठी आपण घेणार आहे अन ऑब्जेक्ट ऑफ मास सिच्युएटेड ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर फ्रॉम द सेंटर ऑफ द काय घेणार आहे त्या ठिकाणी, अर्थ. म्हणजे या ठिकाणी हा अर्थ आहे, त्या अर्थच्या सरफेसवर आपण एक ऑब्जेक्ट प्लेस केला असेल तर त्याचे मास जे आहे ते काय सांगणार आहे, स्मॉल एम. म्हणून एम लिहिलं काय सांगितलं, मास ऑफ काय सांगितलं, ऑब्जेक्ट सांगितलं. ऑब्जेक्ट अर्थच्या सेंटरपासून किती डिस्टन्सवर प्लेस केलेलं आहे, स्मॉल आर इतका. म्हणून आर इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी, रेडियस घेतले त्या ठिकाणी. म्हणजे रेडियस ऑफ कुणाचे त्या ठिकाणी किंवा डिस्टन्स ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी, ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ. म्हणून याला रेडियस ऑफ आपण काय म्हणूया त्या ठिकाणी, ऑर्बिट असं त्या ठिकाणी म्हणूया. कळते. मग अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो आपल्याला त्या ठिकाणी, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आपल्याला आहे विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस सांगतो. आता मासेस कोणामधले येणार आहे, एक अर्थचं मास आणि एक ऑब्जेक्ट असणारचं मास, मीन्स कॅपिटल एम इंटू काय आणलं त्या ठिकाणी, स्मॉल एम. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन दे. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये असणारे जे डिस्टन्स आहे त्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणून स्क्वेअर आलं. आणि इथं आपण जो कॉन्स्टंट घेतला आहे तो जी आला. म्हणजे अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन वी हॅव टू रिटर्न हिअर टू कॅपिटल जी, कॅपिटल एम, स्मॉल एम अपॉन काय आलं, आर स्क्वेअर. तर एम इज द कॅपिटल एम इज द काय सांगितलं, मास ऑफ द अर्थ सांगितलं. स्मॉल एम बी द मास ऑफ द ऑब्जेक्ट सांगितलं. आणि आर बी द काय सांगितलं त्या ठिकाणी, डिस्टन्स घेतलेला आहे फ्रॉम द काय येणार आहे त्या ठिकाणी, ऑब्जेक्ट ऑन द अर्थ. देन आम्ही काय सांगणार, बट आपण काय सांगितलं,
अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन एफ इज इक्वल टू काय सांगितलं होतं एम ए आणि ए बी काय सांगितलं होतं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. देअरफॉर धिस इक्वेशन वी हॅव टू रिटर्न इन दिस वे. एफ इज इक्वल टू काय घेतलं एम जी. दिस इज इक्वेशन नंबर सेकंड घेऊया. दिस इज इक्वेशन नंबर काय घेऊया फर्स्ट घेऊया. आता ही दोन इक्वेशन आम्हाला काय करायचे त्या ठिकाणी कम्पेअर करायचे. म्हणजे एफ इज इक्वल टू जी कॅपिटल एम अपॉन स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर आणि एफ इज इक्वल टू एम जी. आता कम्पेअर केली म्हणजे काय यांच्या लेफ्ट साईड आपण जर बघितल्या ते इक्वल आहेत म्हणून राईट साईड सुद्धा काय आल्या इक्वल आल्या. हेन्स आम्ही काय लिहिणार हेन्स जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी एम जी. आता काय होणार दिस एम कॅन्सल विथ इच अदर आणि वी हॅव टू गेट द व्हॅल्यू जी एम अपॉन आर स्क्वेअर विच इज इक्वल टू काय मिळालं आम्हाला त्या ठिकाणी स्मॉल जी. म्हणून तुमच्या पुस्तकामध्ये व्हॅल्यू दिसत्या जी इज इक्वल टू कॅपिटल जी एम अपॉन काय आलं त्या ठिकाणी आर स्क्वेअर मिळालं. दिस इज द व्हॅल्यू फॉर द काय येणार आहे त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे. कळतंय. जर आम्हाला सांगितलं इफ द ऑब्जेक्ट इज सिच्युएटेड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ म्हणजे आता आपण हा सरफेस ऑफ द अर्थवरच घेतला होता. फक्त सरफेस ऑफ अर्थवर जर घेतला असेल तर त्याची रेडियस काय होणार आहे. इथून ही जी अर्थ सर्क्युलर आपण घेतली ही जी रेडियस ऑफ अर्थ आहे ती किती असणार आहे त्या ठिकाणी कॅपिटल आर असणार आहे. म्हणजे इफ द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट द सरफेस ऑफ द अर्थ देन आम्ही काय सांगणार आहे स्मॉल आर विच इज इक्वल टू कॅपिटल आर विच इज इक्वल टू रेडियस ऑफ काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी अर्थ. म्हणजे अर्थची जी रेडियस आहे ती अर्थची रेडियस आपण काय घेतलं आहे त्या ठिकाणी कॅपिटल आर घेतली. आता कॅपिटल आर घेतलं तर मग काय होणार आहे त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बिकम्स. आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे इथं आपण काय करणार आहे या आर ऐवजी वी हॅव टू टेकन द व्हॅल्यू काय घेणार कॅपिटल आर. हेन्स जी इज इक्वल टू जी एम अपॉन काय आलं त्या ठिकाणी कॅपिटल आर स्क्वेअर. दिस फॉर्म्युला हिअर वी हॅव टू काय मिळालं त्या ठिकाणी गेट. म्हणजे आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली स्मॉल जी इज इक्वल टू जी एम अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी आर स्क्वेअर. आता या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे की व्हॅल्यू ऑफ द जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ आपल्याला त्या ठिकाणी घेतली ती किती मिळाली स्मॉल जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. आता आपल्याला युनिट बघायचं आहे. आता मगाशी आपण जे सांगितलं की ॲक्सेलरेशन जे आहे म्हणजे आमचं ॲक्सेलरेशन विच इज इक्वल टू काय म्हटलं त्या ठिकाणी जी आणि ॲक्सेलरेशनचं जे युनिट आहे ते काय आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर आणि दिस इज ऑल्सो युनिट ऑफ कोणाचं आहे त्या ठिकाणी जीच आहे. आणि म्हणून एसआय युनिट ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज काय येणार आहे त्या ठिकाणी मीटर पर सेकंद स्क्वेअर. हे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं काय आलं त्या ठिकाणी युनिट आहे. आता मग आम्हाला सांगितलं ह्या जीची व्हॅल्यू आम्हाला कॅल्क्युलेट करायची. जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर इथं आम्हाला कोणाची व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे. कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ द अर्थ, आर म्हणजे काय म्हणणार आहे त्या ठिकाणी रेडियस ऑफ द अर्थची आणि जीची व्हॅल्यू तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मग त्या व्हॅल्यू आपण काय करूया इथं सबस्टिट्यूट करूया आणि आम्ही कोणाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. मग आपण या ठिकाणी असं लिहूया जी इज इक्वल टू जी एम अपॉन काय आलं त्या ठिकाणी आर स्क्वेअर वेअर जी इज इक्वल टू जीची व्हॅल्यू आहे 6.63 इंटू 10⁻11 आली. कॅपिटल एम म्हणजे काय सांगितलं त्या ठिकाणी मास ऑफ द अर्थ जे आहे त्याची व्हॅल्यू आहे 6 इंटू 10⁻24 काय आहे त्या ठिकाणी के जी आहे. ती व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट करूया आणि रेडियस ऑफ अर्थ आपण जे म्हणणार आहे रेडियस आपण घेणार आहे अंतर आपण जे म्हणतो ते किती आहे 6.4 इंटू 10⁻⁶ काय आहे त्या ठिकाणी 6 आहे म्हणजे 10⁻⁶ मीटर आहे. ह्या व्हॅल्यू जर आपण सगळ्या सबस्टिट्यूट केल्या इक्वेशनमध्ये या आणि इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर आम्हाला जी व्हॅल्यू मिळणार आहे ती व्हॅल्यू किती मिळाली 9.77 मीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणजे जी हॅविंग द व्हॅल्यू काय मिळाली 9.77 मीटर पर सेकंद स्क्वेअर. मग आता इथं काय सांगू शकतोय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता इथं आपण हा फॉर्म्युला घेतलाय स्मॉल जी इज इक्वल टू जी एम अपॉन काय घेतलाय आर स्क्वेअर. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिपेंड्स ऑन कशावर आली हो डिपेंड्स इथं दिसतंय तुम्हाला मास ऑफ द अर्थ दिसतंय. दिस इज द रेडियस ऑफ द अर्थ दिसतंय. आता इथं कुठं स्मॉल एमचा संबंध आला का नाही म्हणजे याच्यामध्ये आपण जे घेतलं होतं ऑब्जेक्टचं मास स्मॉल एम घेतलं होतं. मग आपण इथं काय सांगणार आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिपेंड्स ओनली ऑन द काय घेतलं त्या ठिकाणी मास ऑफ द अर्थ and radius of the earth and so the acceleration due to gravity at given point on the earth is same for all the objects.
आणि मग इट डज नॉट डिपेंड्स अपॉन द प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट, म्हणजे इथं स्मॉल एम आलेला नाही, म्हणजे आपण सांगणार आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डज नॉट डिपेंड्स अपॉन, कशावर असणार आहे त्या, डज नॉट डिपेंड असणार नाही कशावर, मास ऑफ ऑब्जेक्टवर डिपेंड असणार नाही. इन व्हॅल्यू ऑफ जी. विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 8 वर व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी आपण बघणार आहे. त्यातला जो फर्स्ट पॉइंट आहे तो काय आहे त्या ठिकाणी, चेंज along the surface of the earth. चेंज along the surface of the काय सांगणार आहे त्या ठिकाणी, अर्थ. आता चेंज along the surface of the earth, व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी हा पॉईंट परीक्षेला आपल्याला मल्टिपल चॉईसला विचारला जाऊ शकतोय. नसेल तर आपल्याला याच्यावर 3 मार्काचे प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. आता व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी आपण जे बघणार आहे त्यातला फर्स्ट पॉईंट घेतला, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. काय सांगितले, विल द व्हॅल्यू ऑफ जी बी द सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे आपण जे सांगितलेलं आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावर म्हणजे प्रत्येक ठिकाणी जीची व्हॅल्यू त्या ठिकाणी सारखी असणार आहे की नाही. आता आपल्याला उत्तर द्यायचं आहे आणि याचं उत्तर काय आहे, द अँसर इज नो. आता याचं आन्सर नाही का आलं की जीची व्हॅल्यू हे पृथ्वीवर सगळीकडे सारखी असणार नाही. मग रिझन काय आहे, हे महत्त्वाचं रिझन आहे. द रिझन इज दॅट द शेप ऑफ द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल अँड सो द डिस्टन्स ऑफ अ पॉईंट ऑन द सरफेस ऑफ अर्थ फ्रॉम इट्स सरफेस काय फ्रॉम इट्स सेंटर डिफर समवेअर समवॉट फ्रॉम प्लेस टू प्लेस. म्हणजे आपण नेहमी सांगतो, आपण दाखवताना सुद्धा काय सांगतो, अर्थ ही आमची काय आहे त्या ठिकाणी, अर्थचा शेप जो आहे तो आम्ही सांगतो स्पेरिकल आहे, म्हणजे गोलाकार आहे असं आपण म्हणतो किंवा गोल आहे असं म्हणतो. मात्र जर आपण बघितलं तर आता सांगितलं रिझन काय सांगितलं आहे, शेप ऑफ द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल, म्हणजे एक्झॅक्टली ती स्पेरिकल असणार नाही. स्पेरिकल असेल तर काय सांगितलं असतं, सेंटरपासून कुठेही आपण जर घेतलं असता तर ही डिस्टन्स रेडियस काय आली असती त्या ठिकाणी सेम आली असती. मात्र शेप ऑफ द अर्थ काय सांगितलं आहे, नॉट अ स्पेरिकल सांगितलं आहे. मग नॉट स्पेरिकल मग कशी आहे त्या ठिकाणी, तर आपल्याला जर बघितलं तर आपल्याला या पद्धतीनं थोडीशी अर्थ आपल्याला त्या ठिकाणी दिसते. मग काय सांगितलं आहे, ड्यू टू इट्स रोटेशन, म्हणजे ही काय होणार आहे त्या ठिकाणी, रोटेट होणार आहे याच्या ॲक्सिस होती. ड्यू टू इट्स रोटेशन सांगितलंय, द अर्थ बल्जेस ॲट द काय सांगितलं त्या ठिकाणी इक्वेटर. म्हणजे हा जो पॉईंट आपण घेतला, हा पॉईंट जो दिसतोय हा इक्वेटरचा पॉईंट. पॉईंट काय घेतलाय बघा, पण इथं थोडीशी काय झाली ती त्या ठिकाणी बल्जिंग झाल्या. बल्जिंग म्हणजे काय, जराशी फुगीर झाल्यासारखी दिसते. अँड इज फ्लॅटर, फ्लॅटर म्हणजे इथं चपटी मी जरा दाखवले बघा, इज फ्लॅटन ॲट द काय सांगितले त्या ठिकाणी पोल. म्हणजे कळते काय बघा, आम्ही काय सांगितलंय की ड्यू टू इट्स रोटेशन द अर्थ बल्जेस ॲट इट्स काय सांगितले, इक्वेटर सांगितले. आणि या ठिकाणी फ्लॅटन ॲट द काय सांगितले त्या ठिकाणी पोल्स. इट्स रेडियस इज लार्जेस्ट. आता तुम्हाला इथं दिसतंय ही रेडियस इक्वेटरच्या ठिकाणी आणि इथं जी आहे ती रेडियस कुठे आहे त्या ठिकाणी, पोलच्या ठिकाणी. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इक्वेटरच्या ठिकाणी रेडियस कशी आहे त्या ठिकाणी जास्त आहे आणि पोलच्या ठिकाणी रेडियस कशी दिसते तुम्हाला, थोडीशी कमी दिसते. आणि म्हणून वाक्य सांगितलं, इट्स रेडियस इज लार्जेस्ट ॲट द काय सांगितलंय, इक्वेटर अँड स्मॉलेस्ट ॲट द काय सांगितलंय त्या ठिकाणी पोल सांगितले. आणि म्हणून द व्हॅल्यू ऑफ जी इज दस हायेस्ट. हायेस्ट कुठं असणार आहे त्या ठिकाणी, पोलला. आणि पोलच्या ठिकाणी व्हॅल्यू किती आहे, 9.832 मीटर पर सेकंद स्क्वेअर. ही व्हॅल्यू कुठे मिळाली त्या ठिकाणी, पोलला मिळाली. आणि इक्वेटरला जर बघितली ती व्हॅल्यू आहे 9.78 मीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणजे इक्वेटरच्या ठिकाणी व्हॅल्यू काय झाली त्या ठिकाणी कमी दिसते. आता इथं वाक्य सांगितलं, द व्हॅल्यू ऑफ जी इज दस ॲट इट्स पोल, म्हणजे तिथं हायेस्ट ॲट द पोल सांगितलं आहे. अँड डिक्रीजेस स्लोली विथ डिक्रीजिंग काय सांगितलं त्या ठिकाणी, लॅटिट्यूड सांगितले. आणि इट इज लोएस्ट ॲट द काय सांगितलं, इक्वेटर. म्हणजे हाच प्रश्न आपल्याला विचारला जातोय, व्हॅल्यू ऑफ जी इज हायेस्ट ॲट द डॅश डॅश. व्हॅल्यू ऑफ जी हायेस्ट कुठं आहे, पोलला आहे. आणि लोएस्ट कुठं आहे त्या ठिकाणी, इक्वेटरला आहे. तुम्हाला कशावरून, तर आम्ही सांगितलं जी इज इक्वल टू मागाशी फॉर्म्युला आलेला होता आम्हाला, जी एम अपॉन काय आला होता त्या ठिकाणी, आर स्क्वेअर. म्हणजे ही ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द कुणाला होतं त्या ठिकाणी, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन सांगितलं होतं. मास आणि काय सांगितलं होतं, मास ऑफ द ऑब्जेक्ट आणि मास सेंटर ऑफ द अर्थ यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ती रेडियस होती. आता इथं काय सांगितलं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जर रेडियसची व्हॅल्यू जर तुमची काय झाली त्या ठिकाणी वाढली तर या ठिकाणी जीची व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि आरची व्हॅल्यू जर तुमची काय झाली त्या ठिकाणी कमी झाली
तर जीची आरची व्हॅल्यू जर तुमची कमी झाली तर जीची व्हॅल्यू काय होणार आहे, वाढणार आहे. मग आता इथं काय सांगितलं, इक्वेटरला रेडियस काय झाली त्या ठिकाणी लार्जेस्ट झाली. रेडियस लार्जेस्ट झालं म्हणजे आरची व्हॅल्यू काय झाली, इन्क्रीज झाली. ही व्हॅल्यू इन्क्रीज झाल्यामुळे आपली जीची व्हॅल्यू काय झाली, कमी झाली. ॲट द पोल्सला काय झालं, रेडियस स्मॉल झाली. हा रेडियसची किंमत स्मॉल झाली म्हणजे आरची व्हॅल्यू कमी आली तर जी काय होणार आहे त्या ठिकाणी वाढणार आहे. आणि म्हणून ही व्हॅल्यू आम्हाला इथं काय दिसते त्या ठिकाणी हायेस्ट. म्हणजे व्हॅल्यू ऑफ जी इज द हायेस्ट कुठं सांगितलं, पोलला, आणि लोएस्ट कुठं सांगितलं त्या ठिकाणी इक्वेटरला सांगितलं. कारण काय सांगितलं, डिक्रीजेस स्लोली विथ डिक्रीजिंग काय सांगितलं त्या ठिकाणी, लॅटिट्यूड. आता लॅटिट्यूड म्हणजे तिरकस उंची आपण म्हणतो. या पद्धतीनं पहिला जो सांगितलेला आहे, चेंजेस अलॉंग द सरफेस ऑफ अर्थमध्ये एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, हायेस्ट ॲट कुठं असणार आहे, पोलला असणार आहे, आणि लोएस्ट कुठं असणार आहे त्या ठिकाणी इक्वेटरला असणार आहे. देन वी हॅव टू टेकन सेकंड पॉईंट. बी चेंज विथ हाईट. आता चेंज विथ हाईट सांगितले. आता चेंज विथ हाईट म्हणजे काय सांगितलं बघा, ॲज वी गो अबोव द काय सांगितलं त्या ठिकाणी अर्थ सरफेस. आता आपण काय करायचं आहे, अर्थ सरफेसपासून वर जायचं. म्हणजे आपण मगाशी जे घेतलं होतं की आपण अर्थ घेतली होती की तो ऑब्जेक्ट आपण एम प्लेस केला होता. ह्याचं सेंटरपासूनचं जे डिस्टन्स होतं आपण त्या ठिकाणी स्मॉल आर सांगितलं होतं, आणि हे विच इज इक्वल टू पुन्हा इतकं होतं, रेडियस ऑफ अर्थ इतकं, कारण ही अर्थ आपली होती. हा अर्थचा काय होता, सेंटर होता. मग आता काय सांगितलं, ॲज वी गो अबोव द अर्थ सरफेस, म्हणजे हाच ऑब्जेक्ट जो आहे तो आम्ही काय केला, या ठिकाणी एवढ्या हाईटवर त्या ठिकाणी प्लेस केला. म्हणजे हा इथं काय झाला, हा सर्क्युलर मोशनमध्ये इथं फिरायला. म्हणजे ऑब्जेक्ट प्लेस कुठं केला, इथं प्लेस केला. म्हणजे एम बी द मास ऑफ द ऑब्जेक्ट झालं. आता रेडियस ऑफ ऑर्बिट काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे ही काय झाली तुमची स्मॉल आर झाली. कळते का बघा, हे काय झालं त्या ठिकाणी रेडियस ऑफ ऑर्बिट झालं. कळते. आता हा रेडियस ऑफ ऑर्बिट कोणा इतका असणार आहे, इथून हे डिस्टन्स आर आहे आणि इथून हे डिस्टन्स कोण आहे, एच आहे. म्हणजे आम्ही इथं काय सांगणार, स्मॉल आर इज इक्वल टू आर प्लस काय आलं त्या ठिकाणी, एच आलं. कारण हे डिस्टन्स टोटल झालं. ही स्मॉल कॅपिटल आर, हा आर प्लस काय घेतला, एच, आणि हा आर प्लस एच, म्हणजे आमची नथिंग बट कोण आलं त्या ठिकाणी, स्मॉल आर. आर रेडियस ऑफ द व्हॅल्यू आहे, म्हणजे रेडियस ऑफ ऑर्बिटची व्हॅल्यू आहे. मग काय सांगितलं, ॲज वी गो अबोव द सरफेस ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी अर्थ, द व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन इन्क्रीजेस सांगितले. म्हणजे आम्हाला मग अशी जो फॉर्म्युला येतात, जी इज इक्वल टू जी एम अपॉन काय आलता, आर स्क्वेअर आला. आता इथं आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय लिहिली आपण, जी एम अपॉन काय लिहिलं, आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. या आरची व्हॅल्यू काय झाली, चेंजेस झाली. कारण याच्यामध्ये आपण पुन्हा संदर्भ घालावे हाईटचा. म्हणजे काय सांगितलं, ॲज द व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन आपण सांगितलं इन्क्रीजेस, अँड द व्हॅल्यू ऑफ जी काय वाढलेली आहे त्या ठिकाणी डिक्रीजेस. मग अशी जे सांगितलं की आरची व्हॅल्यू जर काय वाढलेली तुमची वाढत वाढत चालली, जर ही व्हॅल्यू वाढली तर ही व्हॅल्यू काय होणार आहे त्या ठिकाणी, कमी होणार आहे. कळते. कारण हा याला कसा आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हावेवर द डिक्रीजेस इज रॅदर स्मॉल फॉर हाईट्स विच आर स्मॉल इन कंपॅरिझन टू द अर्थ रेडियस. म्हणजे ही डिक्रीजेस होणार आहे स्मॉल फॉर हाईट्स विच आर स्मॉल इन कंपॅरिझन टू द अर्थ रेडियस. म्हणजे जर आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत खूप कमी जर झाले तर त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याच्या उंचीमध्ये जास्त प्रमाणामध्ये बदल होणार नाही. आता तुम्ही म्हणणार काय, तर इथं आपल्याला एक एक्झाम्पल दिले. रिमेंबर दॅट द रेडियस ऑफ द अर्थ इज, रेडियस ऑफ अर्थची किंमत किती दिलेली आहे, 6400 किलोमीटर. म्हणून मागाशी आपण लिहिते 6400 आपण घेतलं होतं इंटू 10⁻³ काय घेतलं होतं, 3, आणि काय घेतलं होतं त्या ठिकाणी मीटरमध्ये त्याचं कन्व्हर्जन त्या ठिकाणी करून घेतलेलं होतं. किंवा आम्ही काय लिहिलं असतं, 6.4 इंटू 10⁻⁶ मीटर, अशी आपण रेडियस ऑफ अर्थची व्हॅल्यू लिहिली असते. मग सांगितलेलं आहे, रिमेंबर दॅट रेडियस ऑफ द अर्थ इज काय सांगितलं, 6400 काय सांगितलं किलोमीटर. इफ ॲन एरोप्लेन इज फ्लाइंग ॲट अ हाईट 10 किलोमीटर अबोव द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे सरफेस ऑफ अर्थपासून एरोप्लेन जे आहे ते किती डिस्टन्सवर आहे त्या ठिकाणी, 10 किलोमीटर इतक्या डिस्टन्सवर आहे. बरोबर आहे. फ्लाइंग ॲट अ हाईट ऑफ काय सांगितलं आहे, 10 किलोमीटर. म्हणजे ही उंची जी दिलेली आहे एरोप्लेनची, तिथं किती हाईट आहे अर्थ सरफेसच्या वर, 10 किलोमीटर अबाव द सरफेस ऑफ द काय सांगितलं आहे त्या ठिकाणी, अर्थ सांगितलं आहे. इट्स डिस्टन्स फ्रॉम द अर्थ चेंजेस फ्रॉम, म्हणजे आता हे अंतर कितीपर्यंत चेंजेस होत जाणार आहे, 6400 किलोमीटर टू काय होणार आहे, 6410 किलोमीटर. म्हणजे अंतर काय होणार आहे,
6400 किलोमीटर टू काय सांगितलं त्या ठिकाणी 6410 किलोमीटर इथंपर्यंत काय होत जाणार आहे, चेंजेस होत जाणार आहे. अँड द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ जी ड्यू टू इट इज काय सांगितले निग्लिजिबल. त्यामुळे ती व्हॅल्यू जीमध्ये काही थोडासा बदल होईल तो आम्ही काय करणार आहे त्या ठिकाणी निग्लिजिबल करणार आहे, विचारात घेणार नाही. ऑन द अदर हँड वेन वी कन्सिडर अन आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिटिंग द अर्थ, मग अशी जे सांगितलं जसं अर्थच्या सभोवताली कोण फिरत असतं, मून रिव्हॉल्व होत असते. सिमिलरली काय होणार आहेत, आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑल्सो रिव्हॉल्व्स अराउंड द काय सांगणार आहे त्या ठिकाणी अर्थ. आणि मग सांगितलं वेन वी कन्सिडर अन आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिटिंग द अर्थ वी हॅव टू टेकन इन टू अकाउंट द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ जी ड्यू टू इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी लार्ज चेंज इन द डिस्टन्स ऑफ द सॅटेलाइट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे तिथं उंची काय होत जाणार आहे, चेंजेस होत जाणार आहे. आणि हा लार्ज चेंज जो आहे त्याला अंतर जे आहे त्याच्यामध्ये जो होणारे चेंजेस आहेत त्याच्यानुसार आमची व्हॅल्यू ऑफ जी सुद्धा काय होत जाणार आहे त्या ठिकाणी चेंजेस होत जाणार आहे. 1.7 मध्ये एक तुम्हाला त्या ठिकाणी चार्ट दिलेला आहे आणि हा चार्ट परीक्षेला आपल्याला विचारला जातो. चार्ट काय सांगितलं आहे, टेबल शोईंग द चेंज ऑफ जी विथ हाईट अबाउट द काय सांगितलं त्या ठिकाणी अर्थ सरफेस. आता तिथं प्लेस दिलेला आहे, प्लेस काय दिलेला आहे, सरफेस ऑफ अर्थ दिलेला आहे. आता त्याने एक ॲव्हरेज व्हॅल्यू घेतलेलं आहे त्या ठिकाणी सरफेस ऑफ अर्थ घेतलं आहे, तिथं हाईट आहे 0 किलोमीटर आणि त्या ठिकाणची जीची व्हॅल्यू जी आहे ती जीची व्हॅल्यू काय घेतल्या त्या ठिकाणी 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर त्या ठिकाणी घेतलेले. म्हणजे सरफेस ऑफ अर्थला जर हाईट आमची काय असेल त्या ठिकाणी 0 असेल, हाईट 0 असेल तर त्या ठिकाणी जीची व्हॅल्यू जी आहे ती जीची व्हॅल्यू आपण कन्सिडर काय करणार आहे त्या ठिकाणी 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर आपण कळतंय. दुसरा जे घेतलेलं आहे दुसरं जे घेतलेलं आहे ती दुसरी व्हॅल्यू कोणाची घेतल्या, माउंट एव्हरेस्टची. आता माउंट एव्हरेस्ट आपण जे मगाशी एरोप्लेनचं उदाहरण घेतलं होतं की अर्थच्या सरफेसपासून तो 10 किलोमीटर अंतरावर आहे. आता इथलं जे दिलेलं आहे तो काय दिला आहे 8.8 किलोमीटर त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे हाईट आम्हाला किलोमीटरमध्ये दिलेली. मग असं सांगितलं जर तो एरोप्लेन अर्थ सरफेसपासून 10 किलोमीटर असेल तर त्या ठिकाणी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमध्ये काही चेंजेस होणार नाही. म्हणजे हिअर ऑल्सो काय होणार आहे, जर तो 8.8 किलोमीटरवर असेल माउंट एव्हरेस्ट तर जी हॅविंग द व्हॅल्यू काय येणार आहे त्या ठिकाणी सेम व्हॅल्यू दॅट इज 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणजे व्हॅल्यूमध्ये जास्त चेंजेस होणार नाही. थर्ड आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, मॅक्झिमम हाईट रीच्ड बाय मॅनमेड बलून सांगितलेलं आहे. मॅनमेड बलून म्हणजे काय की मानवनिर्मित फुगे जी आहेत त्या फुग्यानं गाठलेली सर्वाधिक उंची आहे. आता ती हाईट आपल्याला किती दिली आहे, 36 पॉईंट काय सांगितलं त्या ठिकाणी 6 किलोमीटर दिली. जर ही मागाशी आपण सांगितलं जर डिस्टन्स वाढलं, हाईट वाढली तर आपल्याला कन्सिडर काय केलं पाहिजे त्या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ जीमध्ये जो चेंजेस होणार आहे तो कन्सिडर केला पाहिजे. आणि मग ही व्हॅल्यू किती आल्या त्या ठिकाणी 9.77 मीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणजे आम्हाला काय मिळालं, जर हाईट तिथं 36.6 असेल तर जीची व्हॅल्यू किती असणार आहे 9.77 मीटर पर सेकंद स्क्वेअर. त्यानंतर सांगितलं हाईट ऑफ अ टिपिकल वेदर सॅटेलाइट. म्हणजे वेदर सॅटेलाइट जो आहे तो वेदर सॅटेलाइटची जर आपण उंची घेतली तर ती काय घेतल्या त्या ठिकाणी 400 किलोमीटर घेतली. हाईट किती घेतलेली आहे त्याची 400 किलोमीटर घेतले. या वेळेला जे असणारे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे विच इज काय त्या ठिकाणी 8.7 मीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणजे आम्हाला हाईट किती मिळाली, जीची व्हॅल्यू 8.7 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणजे आपल्याला दळणवळणासाठी जो वापरण्यात येणारा जो सॅटेलाइट आहे त्याला आपण कम्युनिकेशन सॅटेलाइट असं म्हणतो. आणि मग त्याची जर हाईट घेतली तर ती किती सांगितल्या, जर आपल्या अबाव द अर्थ सरफेस जी आहे ती किती सांगितल्या 35,700 काय सांगितलं त्या ठिकाणी किलोमीटर. म्हणजे 35,700 किलोमीटर एवढ्या उंचीवर तो त्या ठिकाणी सॅटेलाइट असणार आहे अर्थ सरफेसपासून. त्यावेळी त्याचे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती असणार आहे 0.225 मीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणजे 0.225 मीटर पर सेकंद स्क्वेअर. मग आता इथं तुम्ही ऑब्झर्व केला तर बघा की जशी हाईट आमची काय व्हायला त्या ठिकाणी इन्क्रीज व्हायला, हाईट वाढत गेली तर आमची ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होत गेलेली आहे त्या ठिकाणी डिक्रीज होत गेलेली आहे. म्हणजे हा आपण काय म्हटला चेंज विथ डेप्थ. हा जो तुम्हाला दिसतोय तो चार्ट आहे किंवा तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 1.7 वर असणारा जो चार्ट आहे तो परीक्षेला आपल्याला विचारला जातो. 3 मार्काला किंवा 2 मार्काला विचारला जातो. नेक्स्ट तो काय घेणार आहे चेंज विथ काय घेणार आहे त्या ठिकाणी डेप्थ. आता डेप्थ आपण घेतली. डेप्थ म्हणजे काय म्हणतो आपण त्या ठिकाणी खोली असं म्हणतो. मग आता इथं जर घेतलं हा सरफेस ऑफ द अर्थ घेतला आणि इथं जो ऑब्जेक्ट आहे
हा सेंटर आपण घेतला, सेंटर ऑफ कुणाचा आहे त्या ठिकाणी अर्थचा आहे, आपण हा सेंटर ऑफ अर्थ घेतला. जर आपल्याला ऑब्जेक्ट काय करायचं डेप्थला आणायचं म्हणजे मगाशी सरफेस ऑफ अर्थवर ठेवला होता, आता काय करायचं बिलो टू द डेप्थ ऑफ द अर्थ, म्हणजे आपण या ठिकाणी घेणार आहे हा ऑब्जेक्ट जो आहे तो काय केला बिलो द सरफेस ऑफ अर्थ घेतला, म्हणजे तेवढ्या डीला त्या ठिकाणी घेतला, म्हणजे ही त्याची डेप्थ काय झाली त्या ठिकाणी डी झाली, म्हणजे ही टोटल रेडियस जी होती ती कॅपिटल आर होती. आता हा ऑब्जेक्ट आपण प्लेस केलेला आहे तो इथं प्लेस केलेला आहे, म्हणजे ही त्याची रेडियस काय झाली त्या ठिकाणी स्मॉल आर झाली. आणि ही स्मॉल आरची व्हॅल्यू जर मला काढायची असेल तर मी काय करणार आहे त्या ठिकाणी कॅपिटल आर मायनस काय करणार आहे त्या ठिकाणी डी करणार, म्हणजे ह्या रेडियसमधनं ही डेप्थ जर वजा केली तर मला कोणाची व्हॅल्यू मिळणार आहे तिथं स्मॉल आरची मिळणार आहे, म्हणजे डेप्थ आपण जे सांगितलं ते डीनं दाखवतो. द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंजेस इफ वी गो इनसाइड द काय सांगितलं त्या ठिकाणी अर्थ, इनसाइडला अर्थ गेलो तर व्हॅल्यू ऑफ जी इन इक्वेशन डिक्रीजेस असं सांगितलं. मगाचाच फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला होता, जी इज इक्वल टू जी एम अपॉन काय आला त्या ठिकाणी आर स्क्वेअर. आता इथं काय सांगितलं द व्हॅल्यू ऑफ आर घेतलं डिक्रीजेस सांगितलं अँड वन वुड थिंक दॅट द व्हॅल्यू ऑफ जी शुड इन्क्रीजेस ॲज पर द काय सांगितलं त्या ठिकाणी फॉर्म्युला. However, the part of the earth which contributes toward the gravitational force felt by the object also काय सांगितलं त्या ठिकाणी डिक्रीजेस, म्हणजे आपण जर सांगितलं की जर आरची व्हॅल्यू कमी कमी होत गेली तर त्या पद्धतीनं जीची व्हॅल्यूसुद्धा काय व्हायला पाहिजे कमी व्हायला पाहिजे. मात्र इथं काय घेत आहे जसं आपण काय करणार आहे पृथ्वीच्या सेंटरकडे चाललो अर्थच्या सेंटरकडे जर त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणचं जे वस्तूवर होणारं जे गुरुत्वीय बल आहे त्याचा पृथ्वीवरचा भागही काय होत जातो त्या ठिकाणी कमी कमी होत जातो. आणि विच मीन्स दॅट द व्हॅल्यू ऑफ एम टू बी युज्ड इन इक्वेशन 5 जो आहे म्हणजे इथं असणारे व्हॅल्यू ऑफ एम आहे म्हणजे कॅपिटल मास म्हणजे कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ द अर्थची व्हॅल्यूसुद्धा काय होणार आहे त्या ठिकाणी चेंजेस होत जाणार. व्हॅल्यू ऑफ एम टू बी युज्ड इन इक्वेशन ऑल्सो काय होणार आहे डिक्रीजेस, म्हणजे इथं एमची व्हॅल्यू आपण जर बिलो द सरफेस ऑफ अर्थला आलो म्हणजे डेप्थला आपण जर घेतलं तर या ठिकाणी ह्या कॅपिटल एमची व्हॅल्यूसुद्धा काय होते त्या ठिकाणी चेंज होते. आणि मग कंबाईंड रिझल्टमध्ये आपण सांगतो की व्हॅल्यू ऑफ चेंज इन आर म्हणजे मी इथं आता आरची व्हॅल्यू जी दाखवली आहे ती चेंजेस दाखवल्या, कॅपिटल आर मायनस काय दाखवल्या त्या ठिकाणी कॅपिटल आर मायनस काय दाखवलं इथं डी दाखवल्या, म्हणजे रिझल्ट ऑफ चेंज इन आर सांगितलं कॅपिटल आर मायनस डी आणि एम जो आहे तो सुद्धा काय होणार आहे त्या ठिकाणी चेंजेस होणार आहे. आणि म्हणून द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस ॲज वी गो डीप इनसाइड द काय सांगितलं त्या ठिकाणी अर्थ, म्हणजे जसं आपण डेप्थला जात जाऊ तसं त्याची व्हॅल्यू काय होत जाणार आहे त्या ठिकाणी कमी कमी त्या ठिकाणी होत जाणार आहे. म्हणजे आम्ही इथं काय काय सांगितलं बघा की सांगत असताना पहिल्यांदा सांगितलं आहे सरफेस ऑफ द अर्थ म्हणजे सरफेस ऑफ अर्थ जर घेतलं तर पोलला व्हॅल्यू काय असते त्या ठिकाणी पोलवर त्या ठिकाणी व्हॅल्यू हायेस्ट असत्या आणि इक्वेटरला व्हॅल्यू कशी असत्या त्या ठिकाणी कमी असत्या. जर चेंज विथ हाईट सांगितलं जर हाईट काय होत गेली इन्क्रीज होत गेली तर जीची व्हॅल्यू काय होत जाणार आहे त्या ठिकाणी डिक्रीज होत जाणार आहे. आणि चेंजेस विथ डेप्थच्या बाबतीत जर बघितलं जसजशी व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस होत जाईल जसं आपण डेप्थमध्ये जाऊ तशी व्हॅल्यू ऑफ जी सुद्धा काय होत जाते त्या ठिकाणी चेंजेस होत जाते, म्हणजे ती व्हॅल्यू काय होत जाते त्या ठिकाणी कमी कमी होत जाते. एव्हरी प्लॅनेट अँड सॅटेलाइट हॅज डिफरंट मास अँड रेडियस, प्रत्येक सॅटेलाइटचं मास आणि प्रत्येक प्लॅनेटचं मास हे कसं असते त्या ठिकाणी वेगवेगळं असते, त्यांची रेडियससुद्धा कशी असते त्या ठिकाणी वेगवेगळी असते. हेन्स अकॉर्डिंग टू इक्वेशन जे आपल्याला इक्वेशन नंबर 6 मिळालं होतं म्हणजे कुठलं होतं आपल्याला जी इज इक्वल टू जी एम अपॉन इथं आपल्याला हे कॅपिटल आर स्क्वेअर हे जे इक्वेशन जे आपल्याला मिळालेलं होतं त्यानुसार द व्हॅल्यू ऑफ जी ऑन देअर सरफेसेस आर काय असणार आहे त्या ठिकाणी डिफरंट. आणि म्हणून सांगितले ऑन द मून इट इज अबाउट 1/6 म्हणजे आपण जे घेतलेलं आहे मूनवर जर गेलो तर 1/6 त्या ठिकाणी सांगितले ऑफ द व्हॅल्यू ऑन द काय सांगितले त्या ठिकाणी अर्थ. ॲज अ रिझल्ट युझिंग द सेम अमाऊंट ऑफ फोर्स वी कॅन जम्प 6 times हायर ऑन द मून ॲज कम्पेअर टू दॅट ऑन द काय सांगितले त्या ठिकाणी अर्थ. म्हणजे आपण जे इथं सांगितलं की चंद्राचं गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलापेक्षा 1/6 असते, म्हणजे 1/6 घेतलं तर त्यामुळं काय दिसते आपल्याला की जे ठराविक बल आहे ते ठराविक बल वापरून सुद्धा आपण पृथ्वीपेक्षा चंद्रावर काय करतो असतोय त्या ठिकाणी 6 पट जास्त उंच उडी त्या ठिकाणी काय करू शकतोय मारू शकतोय. का म्हटलं त्या ठिकाणी ऑन द मून इट इज अबाउट 1/6 ऑफ द व्हॅल्यू ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी अर्थ आणि त्याच्यामुळं वी कॅन जम्प 6 times हायर ऑन द मून ॲज कम्पेअर्ड टू दॅट ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी अर्थ सांगितले.